हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तोंडाची चव वाढवणारी तिळाची चटणी कशी करायची त्याची रेसिपी पाहूयात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आवडणारी अशी ही तिळाची चटणी आज आपण बनवणार आहोत। बनवायला ही रेसिपी खूपच सोपी आहे। एकदा बनवून ठेवली की महिनाभर तुम्ही कधीही खाऊ शकता। ही चटणी तुम्ही भात किंवा पोळी भाकरी याच्यासोबत पण खूपच छान लागते। तर अशा प्रकारे तिळाची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। तीळ, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, सुके खोबरे, फुटाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता, ओवा, जिरी, बडीशेप, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, खसखस, लसणाच्या पाकळ्या। तर इथे एवढं साहित्य आपल्याला ही तिळाची चटणी बनवण्यासाठी वापरायचं आहे। तर प्रथम एक जाड तळाची कढई घ्यायची आहे। त्याच्यामध्ये प्रथम तीळ भाजून घेऊयात। तर तीळ अगदी लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहेत आणि सतत हलवत अशा प्रकारे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ जर आपण छान प्रकारे भाजले तर या चटणीची टेस्ट पण खूपच छान लागते। तीळ भाजत असताना गॅस कोठेही मोठा करायचा नाही, तर मीडियम गॅसवरतीच हे तीळ सतत हलवत अशा प्रकारे छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ थोडेसे भाजून झाले की त्याच्यामध्ये इतर जिन्नस आपण ॲड करणार आहोत। त्यामध्ये अर्धा चमचा ओवा, तो ओव्याचं प्रमाण इथे फक्त अर्धा चमचा वापरायचा आहे। त्यानंतर 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरी आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फुटाणे 1 वाटी भरून पण टाकू शकता। तर ही पूर्ण जिन्नस आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि या तिळामध्ये छान अशा प्रकारे भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे बडीशेप, ओवा, जिरी भाजून घेतल्यामुळे त्याची टेस्ट चटणीमध्ये खूपच छान लागते आणि आपण ही चटणी 1 महिनाभर स्टोअर करून ठेवणार आहोत। त्यामुळे हे संपूर्ण पदार्थ आपण भाजून घेणे महत्त्वाचे आहे। तर अशा प्रकारे अगदी लालसर रंगावरती संपूर्ण पदार्थ भाजून झालेले आहेत। एका डिशमध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात। त्यानंतर कढईमध्ये सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। कढीपत्ता आरोग्यासाठी खूपच छान असतो आणि सुक्या लाल मिरच्या थोड्याच प्रमाणात वापरायच्या आहेत, कारण लहान मुलांना ही चटणी खूपच तिखट लागण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे मिरच्या पण अगदी छान अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या भाजत असताना आपण गॅस कुठेही मोठा करायचा नाही, तर सतत हलवत ह्या मिरच्या छान अशा प्रकारे आपण भाजून घेतलेल्या आहेत। एका डिशमध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात। त्यानंतर पॅनमध्ये सुके खोबरे घ्यायचे आहे। तर खोबऱ्याचे प्रमाण इथे कमीच वापरायचं आहे आणि खोबरं पण अगदी लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याचं प्रमाण इथे कमीच वापरायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त तेलकट ही चटणी बनणार नाही। तर अशा प्रकारे खोबरं पण लालसर रंगावरती भाजून झालेलं आहे। एका डिशमध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात। त्याच पॅनमध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हा लसूण पण आपल्याला अगदी डार्क रंगावरती भाजून घ्यायचा आहे। लसूण भाजत असताना इथे तेलाचा अजिबात वापर करायचा नाही, तर फक्त अशाच प्रकारे हा लसूण भाजून घ्यायचा आहे। लसणाला थोडे थोडे टिपके पडायला सुरुवात झालेली आहे। इथपर्यंतच आपल्याला हा लसूण भाजून घ्यायचा आहे। गॅस बंद करायचा आणि हा संपूर्ण पदार्थ आपले थंड झालेले आहेत। हे प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात। तर बघा, संपूर्ण पदार्थ आपले थंड झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पावडर किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे। याच्यामुळे या चटणीला टेस्ट खूपच छान येते आणि रंग पण खूपच छान येतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि आपण जो लसूण गरम करायला ठेवलेला होता तो पण संपूर्णपणे थंड झालेला आहे, तो ॲड करूयात आणि पाणी न टाकता ही चटणी आपण अशाच प्रकारे वाटून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता अगदी लालसर रंगावरती ही चटणी बनवून तयार झालेली आहे। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। एक 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते आणि तुम्ही स्टोअर करून ही महिनाभर छान अशा प्रकारे ठेवू शकता। ही चटणी तुम्ही भाताबरोबर किंवा पोळी भाकरी बरोबर पण खूपच छान लागते। तर अशा प्रकारे तिळाची चटणीची रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून पहा। कशी झाली एक कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल, म्हणजेच तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार। तर बघा, अशा प्रकारे तिळाची चटणी आपली बनवून तयार आहे। तुम्ही संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।